नमस्कार, मी विजया. संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. घेऊयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा. संवाद सुपरफास्ट. सांगलीमध्ये चोरीचे सत्र सुरूच आहे. सांगलीतील लग्नासाठी आलेल्या महिलेचे 17 तोळे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली. मूळच्या आजरा तालुक्यातील एतूर येथील लक्ष्मी मोरे या बुधवारी नातेवाईकांकडे लग्नासाठी सांगलीत आल्या होत्या. लग्न समारंभ पार पडल्यानंतर त्यांनी 17 तोळे दागिने पर्समध्ये ठेवले होते. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्या आजराला जाण्यासाठी बस स्थानकावर आल्या. त्यावेळी बसमध्ये बसल्यानंतर पर्स गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली, मात्र पर्स न सापडल्याने त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान पुढील तपास पोलीस करत आहेत. औरंगाबाद नगर महामार्गावर भीषण अपघात झालाय. अपघातात 3घांचा मृत्यू झाला तर 19 जण जखमी आहेत. औरंगाबाद नगर महामार्गावरील कांगोनी फाट्याजवळ पहाटे दुधाच्या टँकरला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की यामध्ये 3घांचा मृत्यू झाला तर ट्रॅव्हलमधील 19 प्रवासी जखमी आहेत. जखमींना अहमदनगरमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. चिंचवडमधील काळेवाडी येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत एक झायलो कार जळून खाक झाली. यामध्ये 2 तरुण किरकोळ भाजले आहेत. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास काळेवाडीतील ज्योतिबा नगर येथे ही घटना घडली. या आगीत गणेश वायभट आणि योगेश वायभट हे तरुण किरकोळ भाजलेत. सुदैवाने आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. नाशिक महापालिकेच्या महासभेत करवाढीच्या मुद्द्यावरून पुन्हा गदारोळ पाहायला मिळाला. गेल्या वर्षी करवाढ रद्द करण्याचे ठरवून देखील त्याची अंमलबजावणी आयुक्त करीत नसल्याने विरोधी पक्षनेत्यांनी महापौरांना घेराव घातला. मात्र विरोधी पक्षनेत्यांच्या लक्षवेधी सूचनेला महापौरांनी बगल दिली आणि कामकाज पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. यामुळेच काल झालेल्या महासभेत विरोधकांनी याचा जाब विचारून गोंधळ घातला. हेच कारण पुढे करून महापौर रंजना भानसी यांनी क्षणार्धात सर्व विषय मंजूर करून महासभा गुंडाळण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त झालेल्या विरोधकांनी घोषणाबाजी करत करवाढ रद्द केल्याच्या ठरावाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. पुण्यात भरदिवसा बँकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसमोर 28 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी पळवली. पुण्यातील स्टेट बँकेत ग्राहक बनवून 13 जणांनी प्रवेश केला. त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बोलण्यामध्ये गुंतवले आणि त्याच वेळी एकाने बँक रोखपालाच्या केबिनमध्ये प्रवेश करत तेथे ठेवलेली लोखंडी पेटी घेऊन तो तिथून पसार झाला. बँकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काही लक्षात येण्या अगोदरच चोरट्यांनी रोकड पळवली. या प्रकरणी खडक पोलीस अधिक तपास करत आहेत. वैजापूर जवळ शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि कारची जोरदार धडक झाली. या धडकेत कारमधील 3 तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अर्जुन सोनवणे, संतोष वाणी, वैभव पुंडे अशी अपघातात मृत झालेल्यांची नावं आहेत. वैजापूर जवळील आंबेवाडी फाट्याजवळ हा अपघात झाला. कार बिलोनीकडे जात होती तर ट्रक वैजापूरच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. अपघाताची भीषणता एवढी मोठी होती की कार ट्रकच्या आतमध्ये जवळपास 3 फूट घुसली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी घटनास्थळी दाखल झाले आणि कार क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आली. घायवळ टोळीची खून प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 8 मे 2010 ला घायवळ टोळीतील 8 जणांनी सचिन कुलटवारवर गोळ्या झाडून त्याचा खून केला. या प्रकरणी गजानन मारणे आणि निलेश घायवळ यांच्या टोळी युद्धातून एकाचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी घायवळ टोळीतील 26 जणांवर कारवाई केली. मात्र पुरावे न मिळाल्याने विशेष न्यायाधीश A.N. सिरसीकर यांनी 26 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. 17 जणांनी आपली साक्ष बदलली. त्यामुळे खून करणे आणि दंगल घडवणे हे सिद्ध न करता आल्याने न्यायालयाने या 26 जणांची निर्दोष मुक्तता केली. महाराष्ट्रातील कर्तव्यनिष्ठ आणि धडाडीचे IPS अधिकारी म्हणून ओळखले जाणारे विश्वास नांगरे पाटील यांची पोलीस आयुक्तपदी नाशिक येथे नियुक्ती करण्यात आली. विश्वास नांगरे हे लवकरच तेथील पदभार स्वीकारणार आहेत. दरम्यान नाशिकचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या जागी विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती झाल्याने नाशिक शहरातील गुन्हेगारीला आळा बसेल आणि त्यांच्या बदलीमुळे नाशिक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळायला नक्कीच यश मिळेल अशा चर्चा नाशिकमधून होत आहेत. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या सोबत अपडेट रहा. धन्यवाद. राज्यभरात झपाट्याने विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्हीसाठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे. शिरूर श्रीगोंदा पारनेरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, आंबेगाव खेड जुन्नरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, बारामती इंदापूर दौंडसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पुणे शहर आणि हडपसरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी,
वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक। स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी। आपल्या भागातील राजकीय, सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक। इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा sanwadtv@gmail.com वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं। अधिक माहितीसाठी 9665 992 992 या क्रमांकावर आजच संपर्क करा। संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल।